हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 मधील सब्जेक्ट आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग. मेथडचं नाव आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड. एकूण आपण 4 मेथड पाहिलेले आहेत, 3 मेथड पाहिलेले आहेत, त्यातली ही चौथी मेथड आहे. तिचं नाव आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड. पहिली होती फिफो मेथड, दुसरी होती लिफो मेथड, तिसरी होती सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड आणि ही चौथी आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड. ही शेवटची मेथड आहे. ह्याच्यामधला इलस्ट्रेशन नंबर 12, पेज नंबर आहे 1.60. चला तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 तुम्हाला इथं दिलेला आहे. रीड करा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू मटेरियल कोब्रा ऑफ कल्याणी लिमिटेड कानपूर, प्रिपेअर a store ledger account for the month of March 2021 on the basis of simple average price method and weighted average price method. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड सांगितलेली आहे, तर ती मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. इथं दिलेलं आहे इन द बुक्स ऑफ कल्याणी लिमिटेड कानपूर स्टोअर लेजर अकाउंट्स ऑफ मटेरियल कोब्रा फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021. हे तुम्हाला इथं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, ते बघून मी इथं पुट केलेलं आहे. आपला पहिला कॉलम डेटचा आहे, पर्टिक्युलर्स, रिसीट म्हणजे परचेज, इश्यू म्हणजे इश्यू केलं, देऊन टाकलं आणि बॅलन्स किती राहिला तो. पहिल्या आणि ह्या मेथडमध्ये फरक एवढाच आहे की सिंपल ॲव्हरेज मेथडमध्ये रेटचा कॉलम नसतो आणि बाकी सगळ्या मेथडमध्ये हा टेबल ॲज इट इज आहे. तर रिमार्क्स आहे. तर सर्वात प्रथम आपण बघू क्वेश्चन काय दिलेला आहे. 1 मार्च परचेज 100 युनिट्स 1 मार्च. इथं वर मी लिहिले 2021 मार्च, मी इथं फक्त लिहिणार आहे 1. काय केलेलं आहे तर इथं सांगितलंय परचेज, मग काय करायचं आहे पर्टिक्युलर्स मध्ये लिहायचं आहे परचेज. किती युनिट परचेज केलेले आहेत तर 100 युनिट्स, रेट आहे 10 रुपीज. 100 युनिट, रेट आहे 10 रुपीज. अमाऊंट ह्या दोघांचं इंटू करा, 100 इंटू 10. 100 1 1 चा 1 आणि 1 2 3 0 1000. तर अमाऊंट येणार आहे 1000 आणि मला वाटतंय GRN नंबर दिलेला आहे. GRN नंबर 32. हा रिसिप्टचा नंबर आहे, फक्त इथं तुम्हाला नंबर पुट करायचा आहे, इथं कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं नाही. आता तुम्हाला जेव्हा पण परचेज येईल तेव्हा इथला जो रेट आहे हा रेट शोधण्यासाठी तुम्हाला एक वर्किंग नोट करायची आहे आणि ती वर्किंग नोट आहे इथं 1 मार्च. इथं काय झालेलं आहे बघा, हे युनिट 100 युनिट इंटू रेट रुपीज 10 डिवाइड बाय, हेच युनिट घ्यायचे 100 युनिट डिवाइड बाय 100 युनिट. पहिला फॉर्म्युला आहे 100 ला 100 कट झालं, तुम्ही कॅल्क्युलेट करा, पहिल्या दोघांचं इंटू करा 1000 डिवाइड बाय 100. हे 100 इंटू 10 1000 डिवाइड बाय 100. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले, रुपीज 10. रेट आहे हा रुपीज 10. हा जो रेट आपण फाइंड केला तो रेट आपल्याला इथं पुट करायचा आहे. बघा आता तुम्ही परचेज किती केले 100 युनिट, इथं तसंच राहतं ते 100 इंटू 10. बघा बरं करून 1000 येईल. 1 1 जा 1 1 2 3 0 1 2 3, जे अमाऊंट आली इथं 1000. तर तुम्ही डायरेक्ट रुपीज 10 लिहू शकता. हे आपला आताचा रेट होता, रेट की जो आपण इथं पुट केला. नेक्स्ट डेट बघा, ती तारीख संपली, नंतर पण आहे परचेज 2 मार्च. परचेज म्हणलं की तुम्हाला वर्किंग करायचं आहे. ह्याच्या अगोदरच्या मेथडमध्ये इश्यूजला होतं, तर ह्या मेथडमध्ये परचेज आले की तुम्हाला वर्किंग करायचं आहे. 200 युनिट्स
10 रुपीज 20 पैसे, 10 रुपीज 20 पैसे रेट दिलेला आहे. GRN नंबर दिलेला आहे 35. ह्या दोघांचं इंटू करायचं तर अमाऊंट करायची. 200 इंटू 10 रुपीज 20 पैसे, 10 रुपीज 20 पैसे करून बघा आन्सर किती येते. 2040. 2040. आता हे वर्किंग कशासाठी करायचं आहे तर इथला रेट शोधण्यासाठी आपल्याला वर्किंग करायचं आहे. कसं करायचं बघा. आता तुम्ही म्हणणार की बघा बॅलन्स किती झाला. हे 100 युनिट तुमच्याजवळ ऑलरेडी पहिले 1 तारखेला तुम्ही परचेस केले, त्यामुळे 100 युनिट्स तुमच्याजवळ आले. परत तुम्ही 200 युनिट्स परचेस केले म्हणजे तुमच्याकडे आता किती बॅलन्स झाला तर 300 युनिट्स. जेव्हा पण तुम्ही परचेस कराल तेव्हा ते काय होणार आहे प्लस होणार आहे. आता इथं अमाऊंट आणि रेट फाइंड करायचं असतं म्हणून आपल्याला वर्किंग करायचं आहे 2 मार्च. कसं करायचं आहे तर हा बघा बॅलन्सचा युनिट आणि रेट. 100 युनिट इंटू रुपीज 10 काय घेतलं आपण 100 इंटू 10. त्याच्यानंतर काय आहे तर हे प्लस. इथं तुम्हाला मी प्लसचं साइन रेड पेनने दाखवते तुम्हाला लक्षात येईल. इथं आपल्याला प्लस करायचं आहे. हे प्लस हे युनिट 200 युनिट इंटू रेट इंटू 10 रुपीज 10 रुपीज 20 पैसे डिवाइड बाय हे युनिट प्लस हे युनिट 100 युनिट प्लस 200 युनिट. हा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला काय करावं लागेल लर्न करावं लागेल. तर बघा 100 इंटू 10 1000 प्लस 200 इंटू 10 रुपीज 20 पैसे इथं काढलेलं आहे. आन्सर आलेला आहे 2040 डिवाइड बाय 100 प्लस 200 300. बघा बरं ह्यांचं प्लस करा. 1000 प्लस 2040 म्हणजे 3040 डिवाइड बाय 300. आन्सर बघा किती येते डिवाइड करून 10 रुपीज 133 हे आन्सर येते. हा रेट आहे. रेट बघा कळलं का बघा. तर हा जो रेट आहे इथं मी लिहिणार आहे 10 रुपीज 133 पैसे आणि ह्या दोघांचं इंटू करायचं. असं करायचं 300 इंटू 10 रुपीज 133 पैसे कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या दोघांचं इंटू करायचं आहे म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळेल. किती येते अमाऊंट कॅल्क्युलेट करून बघा. अमाऊंटचा कॉलम बघा किती येतोय 3040. 3040 कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेटरचा यूज आहे तुम्हाला तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा की डेट संपली 2 मार्च संपल्यानंतर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 5 मार्चला इश्यू झालेले आहे 250 युनिट्स. 5 मार्च इश्यू केले म्हणजे गेले. इश्यू केल्यानंतर इथं येतो 250 युनिट. कशातून इश्यू करतो यातून करतो पण रेट हा इथं ठेवायचा नाही. त्यांनी MRN नंबर दिलेला आहे 17. हा आता इथं ठेवू शकता तुम्ही हा रेट इथं 10 रुपीज 133. परचेसच्या वेळेस वर्किंग करायचं आहे. बॅलन्सचा फक्त रेट चेंज होणार आहे म्हणजे इथं 250 इंटू 10 रुपीज 133 इंटू करून बघा किती येते आन्सर 2553.25 एवढे येते. मी इथे लिहिणार आहे 2553.25. आता बॅलन्सला पण काय प्रॉब्लेम नाही कारण दोन्हीचा रेट एकच आहे. 300 युनिट्स तुमच्या जवळ होते
बघा 300 युनिट्स तुमच्याजवळ अवेलेबल होते, त्यातून तुम्ही 250 युनिट्स इश्यू केले, कोणाला तरी देऊन टाकले, मग तुमच्याकडे किती युनिट राहिले? 50 युनिट. रेट हाच राहील 10 रुपीज 133 पैसे. तुम्ही इंटू करू शकता. 50 इंटू 10 रुपीज 133 इंटू करून बघा बॅलन्स किती येत आहे. 506 रुपीज 75 पैसे. तर बॅलन्स राहिला 506 रुपीज 75 पैसे. हे झालं बघा. इश्यूच्या वेळेस युनिट लेस होतात आणि परचेजच्या वेळेस युनिट ऍड होतात. तर आपण इथे लेस केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे 7 मार्च. 7 मार्चला काय झालंय बघा. परचेज झालेले आहेत 300 युनिट्स. 10 रुपये 50 पैसे रेट आहे. 10 रुपीज 50 पैसे इंटू करा म्हणजे अमाऊंट मिळेल. थांबा, इथं MRN नंबर JRN नंबर दिलेला आहे. 7th डेटला 38. आता काय करायचं आहे. 300 युनिट इंटू 10 रुपये 50 पैसे रेट. एका युनिटला 10 रुपीज 50 पैसे. तर 300 युनिटला किती इंटू करून बघा किती येत आहे. 3150 अमाऊंट येईल तर 3150. आता तुमचा इथला जो रेट आहे हा शोधायचा आहे आपल्याला ह्या टाइप्सने. आपण थोडं इथं करूया. इथं करताना काय करायचं आहे. 3rd मार्च नंतर येईल 7th मार्च. थोडीशी पेस करते मी. इथं आलं 7th मार्च. 7th मार्चला कसं करायचं आहे. हा युनिट 50 युनिट्स इंटू रेट आहे 10 रुपीज 133 पैसे इन प्लस हे झाल्यानंतर हे त्याच्यामध्ये युनिट ऍड करायचे. 300 युनिट इंटू रुपीज किती आहे. 10 रुपीज 50 पैसे. रेट आहे 10 रुपीज 50 पैसे. डिवाइड करायचं आहे त्याला. 7th मार्चला आपण हे कॅल्क्युलेशन करतोय. हे युनिट 50 युनिट्स प्लस हे 300 युनिट्स. बघा बरं आन्सर किती येत आहे. 50 इंटू 10 रुपीज 33 पैसे. किती आन्सर येते बघा. आन्सर आलं. इथं तुम्ही मला वाटतंय काढलेला आहे. 506.75 प्लस 300 इंटू 10. इथं आन्सर काढलेला आहे. परत काढू नका. 3150 डिवाइड बाय 50 प्लस 350 युनिट्स. आता बघा बरं या दोघांचं पहिलं प्लस करा. किती येते बघा. प्लस केलं तर आन्सर येत आहे 3656.75 डिवाइड बाय 350 युनिट्स. आता इथे डिवाइड करा. ह्याला डिवाइड करा. किती आन्सर येते बघा. 10 रुपीज 448. हा झाला आपला रेट. कुठला रेट. इथला रेट येणार आहे तो. तर बघा हे जे आन्सर काढला. आता रेट कसा येईल बघा. इथं रेट आहे 10 रुपीज 448. तर युनिट बघा किती झाले. 50 युनिट ऑलरेडी तुमच्याजवळ बॅलन्स होता 50 युनिटचा. तर तुम्ही परचेज केले 300 युनिट. 50 प्लस 300 युनिट म्हणजे झाले 350 युनिट. किती युनिट झाले. 350 युनिट. आता काय करायचं आहे.
350 into 10 रुपीज 448 पैसे इंटू करून बघा किती येते, तो बॅलन्स तुमचा अमाउंट मध्ये जाईल. किती येते बघा, कॅल्क्युलेट करा. 7 मार्चला अमाउंट आहे 3656.75 पैसे. सात तारीख संपली. 10 मार्चला परचेज झालेला आहे. मार्च काय लिहिलं मी, 7 मार्चला पण परचेज होतं. 10 मार्चला पण परचेज आहे. युनिट्स 10 रुपीज 80 पैसे. 10 रुपीज 80 पैसे दोघांचे इंटू करा किती येते बघा. 200 इंटू 10 रुपीज 80 पैसे इंटू करून बघा किती येते. GRN नंबर आहे 39 2160. 2160. आता बॅलन्स काढताना परत वर्किंग करायचं आहे. बघा आता बॅलन्स तुमच्याकडे पहिले किती युनिट शिल्लक होते, 350 युनिट्स शिल्लक होते. परत तुम्ही परचेज केल्यामुळे तुमच्याकडचा बॅलन्स वाढणार आहे. 200 प्लस करायचे किती झाले, 550 युनिट. इथं आले 550 युनिट. इथला रेट शोधायचा आहे म्हणून आपल्याला वर्किंग करायचं आहे. आता 7 मार्च नंतर इथं घेऊ आपण 10 मार्च. 7 मार्च होतं, आता आपण घेऊ 10 मार्च. सेम तसंच काय घ्यायचं आहे, ही अमाउंट 350 रेट आहे हा इंटू करायचं प्लस हे दोघांचं इंटू करायचं आहे. बघा मी काय करते, 350 युनिट्स इंटू रुपीज 10 रुपीज 4.48 युनिट रेट इन प्लस करायचं आहे का, काय करायचं आहे बघा, प्लस 200 इंटू युनिट इंटू रेट. 200 इंटू 200 युनिट्स इंटू रुपीज 10 रुपीज 80 पैसे डिवाइड बाय 350 युनिट्स हे प्लस हे युनिट्स प्लस 200 युनिट्स. आन्सर किती येते बघा, कॅल्क्युलेट पण तुम्ही करू शकता. 300 इंटू 10 रुपीज 10 रुपीज 448 पैसे. तर त्याचा आन्सर बघा इथं मला वाटतं आपण काढले. हिचा आन्सर आहे 3656.75 ह्या दोघांचा आन्सर प्लस 200 इंटू 10 रुपीज 80 पैसे 2160 ऑलरेडी काढलेला आहे. या दोन्ही युनिटचं प्लस पण करा, आपण केलेलं पण आहे इथं 550 युनिट्स. दोघांचं प्लस करा किती येते बघा, 5816.75 डिवाइड बाय 550. आन्सर किती येते बघा, 10 रुपीज 576 रेट आला. रेट हा रेट कुठं आपल्याला पुट करायचा आहे, इथं 10 रुपीज
576. आता तुम्ही काय करायचं आहे, या दोघांचे इंटू करायचं आहे. 500 म्हणजे असं येईल 500 इंटू 10 रुपीज 576 इंटू करून बघा किती येत आहे. 10th डेटला 5816 0.75 पैसे. कॅल्क्युलेट करा. 5816.75 पैसे. ह्या अमाऊंटचं जर तुम्ही प्लस केलं ह्या अमाऊंटचं आणि ह्या अमाऊंटचं, तरी ह्या अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट डेट तुम्ही बघू शकता 10th मार्च नंतर 13th मार्चला इश्यू झालेले आहेत. 13th मार्चला इश्यूज म्हणले की तर 250 युनिट्स इश्यू केलेले आहेत. 200 युनिट्स 13th मार्चला 200 युनिट्स. MRN नंबर आहे 19. रेट हाच 10 रुपीज 576 पैसे. दोघांचे इंटू करा किती येत आहे बघा. 2115.20. आता बॅलन्स बघा. हे काय केलं, ह्या दोघांचे इंटू केले, ह्याचं आणि ह्याचं. दोघांचे इंटू केल्यानंतर आपल्याला हे मिळालं. इंटू करतो आपण. युनिट इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट. आता बघा तुमच्याकडे होते 500. हे थोडं मी रब करते. तुमच्याकडे युनिट किती शिल्लक होते 550. त्याच्यातून आपण 200 युनिट्स इश्यू केले, देऊन टाकले कोणाला तरी. किती युनिट शिल्लक राहिले बघा. किती युनिट शिल्लक राहिले 550 युनिट्स तुमच्याकडे शिल्लक होते. त्याच्यातून तुम्ही 200 युनिट्स देऊन टाकले. तुमच्याकडे राहिले किती 350 युनिट. 350 युनिट. रेट मध्ये खाच राहणार आहे 10 रुपीज 576 रुपीज. म्हणजे 350 इंटू 10 रुपीज 576 रुपीज. इंटू करून जे आन्सर येईल ते तुमच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये येईल. 13 डेटला 3701.60 हे आन्सर येत आहे. कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. तिथं आलं 3701.60 पैसे. 60 पैसे हे आलं तुमचं आन्सर. कधी तुम्हाला वर्किंग करायचं असतं, जेव्हा तुम्ही परचेज करता तेव्हा बॅलन्सचा रेट शोधण्यासाठी तुम्हाला वर्किंग करायचं आहे. 13 डेट नंतर आहे 18 डेटला पण इश्यू झालेले आहेत. 18 डेट 18th मार्च इश्यूज झालेले आहेत. इश्यूज म्हणले की इथं 200 युनिट 21 MRN नंबर. आता इथं रेट बघा. रेट कुठला येईल तर हाय 10 रुपीज 576. आता इंटू केलं तर वर पण तेच आहे, म्हणजे आन्सर येईल 2105.20. आता बघा तुमच्याकडे होते किती 350 युनिट शिल्लक होते. त्याच्यातून तुम्ही 200 युनिट्स इश्यू केले. राहिले किती 150 युनिट्स. 150 युनिट्स. रेट किती राहील हाच राहील. इश्यूच्या वेळेस तुम्हाला रेट चेंज करायचा नाही. ह्या दोघांचे इंटू करा किती येते बघा. किंवा तुम्ही 150 इंटू 10 रुपीज 576 करून बघा. 10 रुपीज
1576 इंटू करून बघा किती येत आहे. 18 डेटला 1586.40. तर एवढी तुमची अमाऊंट आहे 1586.40. हे झालं अमाऊंट तुमची. नेक्स्ट डेट बघा 18 मार्च नंतर आहे 20 मार्चला परचेस झालेले आहेत. 20 मार्च परचेस किती झालेले आहेत 100 युनिट्स. GRN नंबर आहे 42. 100 युनिट्स रेट आहे 11 रुपीज. 11 इंटू 100 इंटू 11. 11 1 जा 11 आणि 2 0 1100. हे झालं तुमचं अमाऊंट. आता बॅलन्स बघायचं आहे. तुमच्याकडे 150 युनिट्स ऑलरेडी आहेत. अजून तुम्ही परचेस किती केले 100 युनिट परचेस केले. तुमच्याकडे झाले 250 युनिट्स. 250 युनिट्स. आता रेट मातीत तुम्हाला शोधायचं आहे. मग आपण इथं लिहू 20 मार्च. ह्या डेटला काय होणार आहे हे युनिट जे शिल्लक आहेत ते 150 युनिट्स इंटू रेट रुपीज 10 रुपीज 576 प्लस हे प्लस हे 100 युनिट्स इंटू रुपीज 11 डिवाइड बाय 150 युनिट हे वरचे हे युनिट्स प्लस हे युनिट प्लस 100 युनिट्स. आन्सर बघा किती येते. आपण इथंच करू 150 इंटू हे दोघांचा आन्सर किती येते चेक करा. 150 इंटू हे आन्सर आलं खाली करते तर आहे जागा 1500. इथं मला वाटतं आपण केलेलं आहे तर 86.40 प्लस हे इथं केलेलं आहे प्लस 100 इंटू 11. 100 इंटू 11 इथं केलेलं आहे 1100 डिवाइड बाय दोघांचं प्लस 250 युनिट्स. या दोघांचं पहिलं प्लस करा किती येतंय बघा 2686.40 डिवाइड बाय 250. आता ह्याचा आन्सर काढा किती येतंय बघा. रेट रुपीज 10 रुपीज 745 हा झाला रेट. हा रेट आपल्याला कुठे ठेवायचा आहे इथं 10 रुपीज 745 रेट आहे. तर आता काय करायचं आहे दोघांचं इंटू करायचं आहे 250 इंटू 10 रुपीज 745 किती येतंय बघा. त्याचं इंटू केल्यानंतर अमाऊंट येते 2686.39 इंटू केल्यानंतर आन्सर येतं 2686.39. आता नेक्स्ट आहे 28 मार्च. काय झालेलं आहे बघा इश्यू झालेले आहेत. इश्यूज म्हणजे की इथे येईल 150 युनिट्स. MRN नंबर आहे 27. रेट कुठला हा 10 रुपीज 745. ह्या दोघांचं इंटू करा आणि अमाऊंट इथं फुट करा किती येतंय बघा 1000 असं येईल बघा.
150 unit into 10 rupees 745. आन्सर येत आहे त्याचं 1611.40 85 sorry 84 1611.84 1611.84 रुपीज. या दोघांचं इंटू केलं की मिळालं. एका युनिटला एवढे तर 150 युनिटला किती एवढे. आता बॅलन्स बघायचा आहे. इश्यू केल्यानंतर काय होतं, बॅलन्स आपला कमी होतो, जातं ते. तुमच्याकडे होते 250 युनिट्स, तुम्ही दिले त्यातून 150 युनिट्स, राहिले किती 100 युनिट. रेट किती हाच 10 रुपीज 745 इंटू करा, त्याचं किती आन्सर येत आहे बघा. असं येईल 100 इंटू 10 रुपीज 745. मला वाटतंय 1745 1074.50 55 sorry 55 1074.55 1074.55 हे झालं आपलं आन्सर. थोडा लेंदी क्वेश्चन होता, क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.